नमो नमः. नमो नमः. आजचा आपला विषय आहे सकल संत अध्यासन व्याख्यानमाला यांच्या अंतर्गत स्त्री संत बहिणाबाई. आपल्या भारतभूमीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की परंपरा ही शूरा वीरांची नररत्नांची खाण, इथे निपतती राजे योद्धे संत महंत महान. संत महंत महान. भारतभूमीत अनेक संत उदयाला आले. जसे पुरुष संत झाले तसेच स्त्री संतही अनेक होऊन गेल्या. त्याच्यामध्ये अगदी आपल्या तेजानं झळकणाऱ्या आणि वेगळं व्यक्तिमत्व असलेल्या संत बहिणाबाई, निर्हेत पावले विठ्ठलाची ज्यांच्या व्यक्तिमत्वात उमटली आणि ज्यांच्या जीवनातून या पावलांनी वाटचाल केली, अशा अत्यंत भाग्यवान संत मंडळींच्या मांदियाळीत शोभून दिसणाऱ्या श्री तुकाराम महाराज शिष्या संत बहिणाबाई यांचं महत्त्व एक वेगळंच आहे. ज्या प्राचीन मराठी कवयित्रींपैकी मुक्ताबाई, जनाबाई व कान्होपात्रा या तिघींच्या जीवनाचा विचार केला तर या तिघींनाही वैवाहिक जीवनातील संसाराचे चटके सोसावे लागले नाहीत. याचं कारण म्हणजे मुक्ताबाई ह्या कौमार्य अवस्थेतच जीवनमुक्त झाल्या. जनाबाईंचं तर सारं आयुष्य नामदेवा घरी दासी म्हणून गेल्यामुळे तिच्या लग्नाचा प्रश्नच उद्भवला नाही. आणि तिसऱ्या संत कान्होपात्रा या बिदरच्या बादशहाची पापी नजर पडण्यापूर्वीच पांडुरंग चरणी विरून गेल्या. अगदी समर्थ शिष्या बहिणाबाई यांना थोडे चटके सोसावे लागले सांसारिक जीवनाचे, पण त्या बालविधवा असल्यामुळे थोडेफार चटके सोसावे लागले. पण त्यांच्या आईवडिलांनीच त्यांना, म्हणजे लोकांच्यावर विश्वास ठेवून, बाजार गप्पांवर विश्वास ठेवून, खुद्द त्यांच्या मातापित्यांनीच त्यांना विष दिलं. परंतु त्यातून तावून सुलाखून निघून त्या फार मोठ्या आध्यात्मिक उंचीवर जाऊन पोहोचल्या. पण आणि एका वेगळ्याच चरित्राचा, बहिणाबाईंचं चरित्र म्हणजे एका वेगळ्याच चरित्राचा अभ्यास, एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर पोचलेल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आहे. मगाशी सांगितलं की यांना, जनाबाई आणि मुक्ताबाई यांना सांसारिक जीवनात चटके सोसावे लागले नाहीत. आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जनाबाई व मुक्ताबाई या दोघीही अविवाहित असल्यामुळे आणि त्यांनी प्रपंचाकडे म्हणजे स्वतःच्या प्रपंचासह पाठ फिरवलेल्या, परंतु गुरूंचा भरपूर सहवास लाभलेल्या अशा त्या होत्या. परंतु संत बहिणाबाई ह्या विवाहिता तर होत्याच, प्रपंच करणाऱ्या स्त्री त्या होत्याच, परंतु गुरूंच्या किंवा आध्यात्मिक परिवाराच्या दीर्घ सहवासाला वंचित झालेल्या, परंतु अध्यात्माची विलक्षण ओढ असलेल्या अशा एक महान साधिका होत्या. अशा ह्या बहिणाबाईंच्या चरित्राचं वेगळेपण आपण बघणार आहोत. आणि ते वेगळेपण म्हणजे त्यांच्या जीवनातले इतर कोणत्याही संतांपेक्षा वेगळेपण म्हणजे त्यांचं एका गाईच्या वासराशी त्यांच्याशी जुळलेले त्यांचे भावबंध, त्यांच्याशी जुळलेला आत्मभाव हा एक प्रसंग, किंवा स्वप्न दृष्टांताचे प्रसंग, त्यांना जयराम स्वामी आणि तुकाराम महाराजांनी स्वप्नामध्ये दिलेले दृष्टांत, तो एक त्यांच्याचा विशेष म्हणता येईल. आणि वज्रसूचिकोपनिषदावर त्यांनी केलेलं लेखन, वज्रसूचिकोपनिषद त्यांच्या हातात पडल्यावर, जयराम स्वामींनी त्यांना ते दिल्यावर त्याच्यावरचं त्यांचं लेखन, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचे पूर्वजन्मांचं स्मरण, 12ही जन्मांचं त्यांना झालेलं स्मरण हे, आणि ते सुद्धा मृत्यूशय्येवर असताना शेवटची घटका मोजत असताना झालेलं, हे त्यांच्या चरित्राचे विशेष असल्यामुळे त्यांचं चरित्र एक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचतं.
आणि तेच आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या लौकिक चरित्राचा आढावा घेतला पाहिजे. त्यांचं लौकिक चरित्र काय, तर मराठवाड्यातील वेरूळ जवळील देवगाव येथे इसवी सन 1628 मध्ये आवजी कुलकर्णी व आणि त्यांची पत्नी जानकी या देशस्थ ऋग्वेदी दाम्पत्यांच्या पोटी बहिणाबाईचा जन्म झाला. पण एक वेगळंच त्यांचं प्राक्तन होतं की वयाच्या 3ऱ्या वर्षीच त्यांचं लग्न रत्नाकर पाठक या नावाच्या त्यांच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठ्या असलेल्या बिजवराशी लावून देण्यात आलं. ज्या वयात मुलींनी भातुकलीचा खेळ खेळायला पाहिजे त्या वयात त्यांचं लग्न झालं असलं तरी संसारात त्यांचं मन कधीच रमलं नाही. या संदर्भात बहिणाबाई म्हणतात की लोकांच्या मुली, लहान मुली खेळत असताना काय करत होत्या त्या, तर लोकांची मुली खेळती बोळकी, वाटे घ्यावे मुखी मज नाम, नावडे फुगडी टिपरियांचा खेळ, असावे निश्चळ वाटे मना. बहिणी म्हणे पूर्वी होते जे पदरी, तेची या संसारी प्रकटले. लहानपणापासूनच त्यांचं चित्त हे ईश्वर भक्तीत रमलेलं होतं. लग्नानंतर त्यांना लवकरच देवगाव सोडावं लागलं, कारण लग्नासाठी झालेला खर्च हा त्यांच्या वडिलांना म्हणजे आवजीपंतांना म्हणजे त्याच्यासाठी जो ते कर्ज झालं होतं ते फेडता आलं नाही. आणि त्यामुळे वतनासंबंधी त्यांच्या भाऊबंधांमध्येच म्हणजे भाऊबंदकी सुरू झाली. आणि त्यामुळे साऱ्या कुटुंबाला ते गाव सोडावं लागलं. म्हणजे हे त्यांच्या जावयाच्या सांगण्यावरून सोडावं लागलं. आणि मग ते सगळं कुटुंबच म्हणजे आईवडिलांसह बहिणाबाईच्या आणि बहिणाबाई आणि त्यांचं वय तर लहानच होतं आणि त्यांचा जावई यांच्यासह त्यांना सगळं ते सोडून जावं लागलं. मग ते प्रवरा संगम, शिरवळ, शिंगणापूर, पंढरपूर, रहिमतपूर असं स्थलांतर करीत 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 ते कोल्हापूर येथे आले. सगळं कुटुंब आलं कोल्हापूर येथं. मग काय झालं तर तिथे त्यांना एका हिरंभट नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी हे कुटुंब त्यांच्या आश्रयानं राहू लागलं. हा जो हिरंबट होता हा कोल्हापुरात हा एक कर्मठ आणि नैष्ठिक वृत्तीचा ब्राह्मण होता. शास्त्रांचं अध्ययन केलेला होता. त्याच्या घरी अग्निहोत्र होतं आणि त्यामुळे त्याच्या घरी अनेक विद्यार्थी शिकायला येत होते. तो मनाचा मुठापण, मवाळ आणि उदार अंतःकरणाचा हिरंबट होता. त्यानं बहिणाबाईचा भक्तिभाव व परमार्थ वृत्ती पाहून तिच्या कुटुंबियांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या घरात ही कुटुंबीय मंडळी राहू लागली. आणि त्याच सुमारास समर्थ रामदास स्वामींच्या दासपंचायनातील एक साधू पुरुष व सातारा जिल्ह्यातील वडगाव येथील गादीचे मठाधिपती जयराम स्वामी वडगावकर कोल्हापूरला आले होते. ते उत्तम कीर्तनकार व ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध होते. तेथे त्यांची कीर्तने होऊ लागली. बहिणाबाई या थोर साधू पुरुषाच्या कीर्तनाला जाऊ लागल्या. त्यांच्या रसाळ भक्तियुक्त निरूपणाचा विलक्षण प्रभाव त्यांच्या मनावर पडू लागला. कोल्हापूरला आल्यानंतर बहिणाबाईंच्या पारमार्थिक जीवनाला एक नवी दिशा मिळाली. तेथे त्यांची ज्ञानसाधना चालू झाली आणि ती बहुश्रुत पण व्हायला लागली. ज्ञानसाधना पारमार्थिक जीवनातील त्यांच्या श्रद्धांना याच काळात ज्ञानाचा डोळा प्राप्त झाला. एकदा काय झालं तर एका सोमवारी कसल्याच्या व्रताचं उद्यापन झालं. त्यावेळी हिरंभटांना यजमानाकडून एक सवत्स गोदान मिळालं. गाय घरात आल्यावर 11व्या दिवशी त्यांच्या स्वप्नात एका ब्राह्मणाने येऊन दृष्टांत दिला की तुझ्या ओसरीत राहणाऱ्या ब्राह्मणाला ही गाय तू दे. हिरंभट खळबळून जागा झाला. पहाटेच उठून ओसरीत संध्या करीत बसलेल्या रत्नाकरला त्यांना हाक मारली. हे आपलं धन घेऊन जा, इदम न मम असं म्हणून हिरंभटानं त्याला ओसरीजवळच बांधलेल्या गायीच्या दाव्याला धरून तिला रत्नाकर भटाच्या स्वाधीन केलं, म्हणजे बहिणाबाईच्या पतीच्या स्वाधीन केलं. तो जरा गोंधळल्यासारखा झाला, पण हिरंभटानं रात्री
स्वप्नात झालेला दृष्टांत सांगितल्यावर त्याला आनंद झाला आणि मग त्या अशा तऱ्हेनं ते वासरू आणि गाय यांचं आगमन बहिणाबाईंच्या घरी झालं. बहिणाबाईला खूप आनंद झाला आणि सर्वजण त्या गाई व त्या गाईला आणि त्या वासराला सगळ्यांना कुरवाळू लागले. बहिणाबाईंचे आईवडील गाईला चारा आणण्यासाठी बाहेर जाऊ लागलं आणि बहिणाबाई गाईच्या सेवेत सर्व वेळ घालवू लागली. तिचं सारं भावविश्वच बदलून गेलं. तिचं त्या गाईच्या वासराशी एक प्रकारचं गूढ असं भावनिक नातं निर्माण झालं. कथा कीर्तनाला, पुराण श्रवणाला सुद्धा त्या वासराला सोबत घेऊन बहिणाबाई जात असे. ते वासरू बहिणाबाईची सावलीच बनून राहिलं. एकमेकांना एका क्षणाचाही वियोग सोसविना. या वासरानं तिला पूर्ण अंतर्मुख करून टाकलं. एका कार्तिकी एकादशीला मोरोपंत नामक सद्गृहस्थाकडे जयराम स्वामींची हरिकथा होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे बहिणाबाई आपल्या आई वडील व वासरासह हरिकथा श्रवणाला गेल्या. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रसाळ कीर्तन सुरू झालं, परंतु कीर्तनाला लोकांची फारच गर्दी झाली होती. कोणालाही बसायला पुरेशी जागा नसल्यामुळे लोकांनी त्या शांत बसलेल्या वासराला बाहेर हाकलून दिलं. बहिणाबाईला फारच वाईट वाटलं. त्या धाय मोकलून रडू लागली. तिची समजूत घालूनही तिचं रडू थांबेना. तिच्या रडण्याचं कारण बाकीच्या लोकांना समजलं. बाहेर असलेल्या वासरानं बहिणाबाईच्या वियोगानं ओरडून ओरडून आकांत मांडला. त्यांच्या ओरडण्याकडे सर्व लोकांचं लक्ष जाऊ लागलं. इकडे मुलगी मुसमुसून रडतीये, तिकडे बाहेर वासरानं हंबरून आकांत मांडलाय आणि श्रोते आपापसात चुळबुळ करतायत. ही गोष्ट जयराम स्वामींच्या लवकरच ध्यानात आली. जयराम स्वामींनी एकदम कीर्तन थांबवलं आणि त्यांनी विचारलं, ही मुलगी का रडतीये? बहिणाबाईच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध बाईनं तिच्या रडण्याचं कारण सांगितलं. कारण समजल्यावर त्या मुक्या जनावरातील आणि त्या बहिणाबाईला भावानुबंध म्हणजे मुक्या जनावरातील आणि बहिणाबाईचा भावानुबंध स्वामीजींच्या ध्यानात आला. त्यांनी ताबडतोब त्या वासराला आत आणण्याची आज्ञा केली. स्वामीजींच्या आज्ञेवरून लोकांनी त्या वासराला आत आणून बहिणाबाईच्या शेजारी आणून बसवलं आणि मग आता लगेचच इतके त्यांचं भावविश्व जुळलेलं होतं की आता वासराचं हंबरणं आणि बहिणाबाईचं रडणंही थांबलं. सर्व श्रोतृवृंद ही घटना डोळे विस्फारून पाहू लागले. कीर्तनाला पुन्हा सुरुवात झाली. मग त्यांनी आणखीन पुढे गजेंद्र मोक्षाचं आख्यान सांगितलं. मग आरती होऊन कीर्तनाची सांगता झाली. बहिणाबाईनं स्वामीजींच्या पायावर आरती झाल्यावर डोकं ठेवलं. ते डोकं ठेवलं असताना त्यांनी तिच्या पाठीवरून ममत्वानं हात फिरवून तिला आशीर्वाद दिला. पाठोपाठ तिचं वासरानेही पुढच्या 2 पायांवर वाकून स्वामीजींच्या पायावर मस्तक ठेवलं. सर्व लोक हे अद्भुत दृश्य पाहून विस्मित झाले. नंतर कार्तिकातील वसुबारसेचा दिवस होता. हिरंबटानं स्नानसंध्या उरकली आणि सडा संमार्जन होऊन आकाशात दिवे लागले होते आणि त्याच सुमाराला रत्नाकर पाठक म्हणजे बहिणाबाईचा पती हे गंगा स्नानाला ते गेले होते. आणि ही घटना त्यांना एका मीरा नावाच्या एका स्त्रीनं ती घटना अगदी तिखटमीठ लावून सांगितली. म्हणजे सुखी संसाराला त्यावेळेला दृष्ट लागायची होती म्हणून आदल्या रात्री घडलेला प्रसंग जरा तिखटमीठ लावूनच त्यांनी सांगितला, खोचकपणे सांगितला. आणि कसा बहिणाबाईच्या रडण्यामुळे गोंधळ झाला हे अतिशयोक्ती करून तिनं सांगितलं. कीर्तनातील बहिणाबाईच्या रडण्यामुळे आणि वासराच्या हंबरण्यामुळे स्वामीजींना कीर्तन थांबवावं लागलं. तसंच कीर्तन संपल्यावर तुमच्या बायकोनं स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी तिला कुरवाळलं. काहीही असं तिखटमीठ लावून त्या स्त्रीनं त्यांना सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर म्हणजे हे असं झाल्यावर तुमच्या बायकोच्या वागण्यानं तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असं त्या स्त्रीनं तिखटमीठ लावून सांगितलं. तर ही सारी हकीकत ऐकून मुळातच कोपिष्ट असलेला तिचा पती रत्नाकर हा त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो क्रोधानं लालबुंद झाला आणि घरी आल्यावर तेव्हा बहिणाबाई देवाऱ्यासमोर बसून देवाची पूजा करीत होती. काही एक न विचारता त्यानं
तिला खसदिशी ओढलं आणि गुरासारखं बेदम मारहाण केली. तिला मार असह्य झाल्यामुळे ती किंकाळ्या फोडू लागली. अखेर हिरमभटाचं म्हणजे ज्या ब्राह्मणाच्या घरात राहत होते त्याचं मन द्रवलं आणि त्यानं हात जोडून त्याला शांत होण्यासाठी काकुळतीनं विनवलं. पण त्याचा राग काही शांत झाला नाही. बहिणाबाईच्या रडण्याचा आवाज ऐकून आता वासरातला आणि बहिणाबाईचा कसा भावानुबंध होता बघा, की बहिणाबाईच्या रडण्याचा आवाज ऐकून गायही हमरून रडू लागली. वासराचा जीव कासावीस झाला. अखेर रत्नाकराचा राग शांत झाला. पण रत्नाकर शांत झाला असला तरी सुद्धा त्याचा क्रूरपणा नष्ट झाला नाही. त्याचा सगळा क्रूरपणा पाहून हिरमभटाचं मन गलबलून गेलं. त्याच्या या अत्याचाराचा त्याला मनस्वी संताप आला आणि त्याने रत्नाकराला घर सोडून कुटुंबियांसह बाहेर जाण्याचं निक्षून सांगितलं. तेव्हा बहिणाबाईच्या आईवडिलांनी हिरमभटाची विनवणी केली. बहिणाबाईकडे आणि तिच्या निरपराध आईवडिलांकडे बघून हिरमभटांनी आपला निर्णय मागे घेतला. पण रत्नाकराला त्यांनी निष्ठून सांगितलं की या सती साध्वीचा असा छळ करू नकोस, अशी जीवघेणी माणसं माझ्या घरात नकोत. बहिणाबाईला अशा तऱ्हेनं खूप शारीरिक व मानसिक वेदना भयंकर सहन कराव्या लागला. काही दिवस ती बेशुद्धीतच होती. शुद्धीवर आल्यावर त्यांनी अंथरूण सोडलं नाही. अन्न पाणी त्यांनी वर्ज केलं. एकसारखी आड्याकडे बघून त्या देवाचं नामस्मरण करीत होत्या. वासराची आठवण झाली की डोळ्यातून घळाघळा त्यांच्या अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत असत. त्यांची ती अवस्था जाणून गाय आणि वासरानंही अन्न पाणी वर्ज केलं. हा त्यांच्यातला भावानुबंध वासरू, गाय आणि बहिणाबाई. असं म्हणतात की ह्या तिघांनी पूर्वी एकत्र योगसाधना केली होती आणि म्हणूनच त्यांचा म्हणजे ह्या दोघांचा, गाय आणि वासराचा जन्म प्राण्यांच्या ह्याच्यात झाला आणि बहिणाबाईचा जन्म हा मनुष्य रूपात झाला असं म्हटलं जातं. तर ह्या संदर्भात गीतेतला श्लोक योगभ्रष्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 6व्या अध्यायातला 41 आणि 42वा श्लोक बघा. प्राप्य पुण्यकृतान् लोका निशित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो भिजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. म्हणजे काय तर योगभ्रष्ट पुरुष म्हणजे हे तिघही योगभ्रष्ट होते. त्यांची आदल्या जन्मातील साधना अपूर्ण राहिल्यामुळे त्या दोघांचा जन्म प्राण्यांच्या योनीत, पशुयोनीत प्राण्यांच्या योनीत झाला आणि हिचा मनुष्य योनीत जन्म झाला. तर योगभ्रष्ट पुरुष हा पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना किंवा स्वर्गादी उत्तम लोकात जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो किंवा अथवा योगिनामेव कुले म्हणजे वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्याच कुळात जन्म घेतो. याची आठवण या ठिकाणी होते. असं हे योगभ्रष्ट असलेलं त्यांचं एकमेकांचे भाव संबंध खूप जुळलेले होते. हाच बहिणाबाईच्या व्यक्तिमत्वातला महत्वाचा विशेष आहे. शेवटी त्या मुक्या प्राण्यांनी सुद्धा, जनावरांनीही जसं बहिणाबाईंनी अन्न पाणी वर्ज केलं तसं त्या मुक्या जनावरांनीही जणू काही प्रायोपवेशनच सुरू केलं होतं आणि ही वार्ता साऱ्या गावात पसरली. शेवटी लोकलाज म्हणा किंवा उपरती म्हणा, रत्न तिच्या पतीनं बहिणाबाईला सोडलं आणि तिला गाय वासरापाशी नेलं. तिला पाहताच गाईनं व वासरांना हंबरडा फोडला. पण थरथरत्या हातांनी तिने वासराला व गाईला गोंजारलं. तिनं चारा आणला आणि ती गाईला व वासराला चारा खाऊ घालू लागली. पण त्या चाऱ्याला त्या मुक्या जनावरांनी तोंड देखील लावलं नाही. म्हणजे अजूनही जयराम स्वामींचा मुक्काम अजून कोल्हापुरातच होता.
लोकांनी बहिणाबाईवर ओढवलेला दारुण प्रसंग त्यांना जाऊन सांगितला. स्वामीजींचं अंतःकरण कळवळलं. त्यांना अजिबात राहवलं नाही म्हणून काही शिष्य बरोबर घेऊन ते बहिणाबाईकडे आले. आता रत्नाकराला म्हणजे तिच्या पतीला खूपच उपरती झाली होती. तो वरमला होता. त्यानं स्वामीजींचे पाय धरले आणि अपराधाबद्दल आपल्या क्षमा मागितली. त्यांनी स्वामींनी त्याला कुशल त्याचं चिंतलं आणि बहिणाबाईजवळ जाऊन तिची चौकशी केली. तिला धीर दिला. ते म्हणाले, तुझ्या रूपानं जणू काही मला परमेश्वरच भेटला, मीच धन्य झालो. आणि त्यानं रत्नाकरांची सौम्य शब्दात सौहार्दपूर्ण शब्दात समजूत घालून स्वामीजी स्वस्थानी निघून गेले. स्वामीजींच्या बोलण्यानं आणि त्यांच्या हाताच्या परमपावन स्पर्शानं बहिणाबाईला खूपच हुरूप आला होता. त्या अधूनमधून गाईला व वासराला चारा घालायचा प्रयत्न करायच्या, पण त्या दोन्ही मुक्या जीवांनी आपले प्रायोपवेशन सोडले नाही. 12 दिवसांच्या उपवासानंतर वासराच्या डोळ्यात प्राण आलं होतं. बहिणाबाईंचं शेवटचं दर्शन घेऊन वासरानं देहत्याग केला. तिला एकदम रडू कोसळलं. त्यांच्या शोकाला पारावरच उरला नाही. गाईनं हंबरडा फोडला आणि घरातील सर्वजण त्यामुळे अस्वस्थ झाले. बहिणाबाईचं वासरू गेल्याची वार्ता सर्वत्र गावात पसरली. गाय केविलवाण्या नजरेनं वासराकडे आणि बहिणाबाईंच्याकडे पाहत होती. तिचीही अवस्था पाहून बहिणाबाई मूर्छित पडल्या. वासराच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची अलोट गर्दी जमली. जयराम स्वामी सुद्धा आपल्या शिष्यांसह तिथे आले आणि त्या मृत वासराला पाहून क्षणभर त्यांचे डोळे त्यांचे पाणावले आणि ते म्हणाले, या वासराच्या देहाचे अंत्यसंस्कार तितक्याच पवित्र वातावरणात करा, कारण या योगभ्रष्टाचं अनुष्ठान आता पूर्ण झालं आहे. अशा तऱ्हेनं इतके त्यांच्यात भावबंध होते की कोणीच कोणाला सोडायला थोडा वेळ पण तयार नव्हतं. पण आणि असं झाल्यानंतर स्वप्नामध्ये म्हणजे बहिणाबाई 3 दिवस वासराच्या निर्याणानंतर बहिणाबाई 3 दिवस अचेतन अवस्थेत बेशुद्ध पडल्या होत्या. 4थ्या दिवशी त्यांना मध्यरात्री एक ब्राह्मण, मगाशी सांगितलं ना तुम्हाला की स्वप्न दृष्टांत त्यांच्या व्यक्तिमत्वातला विशेष आहे, ते मध्यरात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला आणि सांगू लागला, मुली सावध हो, विवेक करायला शिक, विवेक व सावधानता कधी सोडू नकोस, त्यामुळेच तुझं कल्याण होईल. आणि त्यामुळे हे जे 3 दिवस त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या त्या एकदम बहिणाबाईंना जाग आली आणि त्यांची हरपलेली जी शुद्ध होती ती पुन्हा त्या जाग्या झाल्या. आणि कितीतरी दिवस न खाल्लेल्या व प्यायलेल्या बहिणाबाईंना एकाएकी हुरूप आला. त्या ताडकन उठून बसल्या. साऱ्यांना आनंद झाला. एकदम त्या पालटून गेल्या होत्या. आता त्या खूप सावध झाल्या होत्या. त्यांच्यात कसला तरी दृढ आत्मविश्वास संचारला होता आणि वास्तवाची जाण आणि विवेकाची जाग त्यांना आली होती. बहिणाबाईंनं आपलं उपोषण सोडलं आणि अन्नग्रहण केलं आणि ताबडतोब आपल्या गायीकडे धावत त्या गेल्या. हातात चारा घेऊन गायीच्या मुखाशी धरला आणि गायीनं पुन्हा एक वार त्यांच्याकडे पाहिलं आणि काय चमत्कार, बहिणाबाईनं दिलेला घास गायीनं खाल्ला. जयराम स्वामींना ही वार्ता समजताच ते धावत आले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत, मुली, तुला सावधानतेचा आणि विवेक बुद्धीचा उपदेश करणारा तो दुसरा तिसरा ब्राह्मण कोणी नसून ते स्वामी समर्थच होते. परमार्थात विवेक व सावधानता नक्कीच बाळगावी लागते. ती तू बाळगलीस तर तुला आत्माराम भेटल्याशिवाय राहणार नाही, असं जयराम स्वामी सांगून ते तिथून गेले. म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात पहिले बहिणाबाईंचे गुरु असं म्हणावं लागेल की पित्याच्या मायेने तिची चौकशी करणारे, तिला आशीर्वाद देणारे आणि तिच्या आध्यात्मिक प्रगतीचा जणू पाया घालून देणारे आणि ती वाटचाल तिला करायला मदत करणारे हे परमार्थातले जयराम स्वामी हे तिचे गुरु होते.
असं म्हणावं लागेल. पहिले गुरु जयराम स्वामी होते असं म्हणावं लागेल. तर या प्रसंगानंतर सुद्धा जयराम स्वामींचा मुक्काम कोल्हापुरात होताच. तर त्या वासराच्या प्रसंगाच्या निमित्तानं कोल्हापुरात बहिणाबाईंचा जयराम स्वामींशी जो संबंध आला तो एक प्रकारे आता म्हटलं त्याप्रमाणे गुरु शिष्य या संबंधासारखाच होता. ते आत्मीयतेने तिच्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल न्याहाळीत होते, त्यांना उत्तेजन देत होते आणि त्यांची पारमार्थिक प्रगती पाहून या सहृदय सत्पुरुषांचा कंठ दाटून येत होता. या साधू पुरुषांविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी बहिणाबाईंजवळ शब्दच नव्हते. पण त्या स्वप्नातील उपदेशानं त्यांनी पुढील जीवनात सावधानता आणि विवेकबुद्धी त्यांची जागृत झाली. जयराम स्वामींची प्रवचनं तिथे होतच होती. एके दिवशी जयराम स्वामींचं प्रवचन समुत्कंठित मनानं ऐकण्यासाठी एका देवालयात बहिणाबाई जाऊन बसल्या. स्वामीजींचं प्रवचन त्या ध्यान देऊन लक्ष देऊन ऐकत होत्या. प्रवचन संपल्यावर देवाची आरती झाली. पुंडलिक वरदा हरिविठ्ठलचा जयघोष झाला. प्रसाद वाटला जाऊ लागला. सर्वजण स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून भारल्या अंतकरणानं घरी जात होते. बहिणाबाई स्वामीजींसमोर आल्या आणि त्यांचे डोळे भरून आले. त्या पूर्ववत हिंडू फिरू लागल्या. ते पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी बहिणाबाईंना आशीर्वाद दिला आणि स्वामीजींना बहिणाबाईंनी नमस्कार केला आणि त्या घरी आल्या. कोल्हापुरातील लोकमानसावर जयराम स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा विलक्षण प्रभाव पडलेला होता. ठिकठिकाणी त्यांची कीर्तनं प्रवचनं होत होती. बहिणाबाई समुत्कंठित मनानं ते प्रवचन कीर्तन ऐकायला जात असत. अशा कीर्तन आणि प्रवचनातून त्यांना एक विश्वात्मक दृष्टी प्राप्त झाली होती. जीवनातील एक अवीट आनंद त्या अनुभवत होत्या. शुद्ध आचरण, परमार्थ प्रेम, सत्संग, उत्कट भक्ती, परमात्मापण बुद्धीनं केलेली कर्तव्य कर्म या परमात्म प्राप्तीचे जे मार्ग आहेत याचं मार्गदर्शन त्यांना प्राप्त होत होतं. आणि हे सर्व जयराम स्वामींच्या कीर्तन आणि प्रवचनाचा असा विलक्षण प्रभावामुळे होत होतं हे बहिणाबाई जाणून होत्या. बहिणाबाई जेव्हा कारण जयराम स्वामी कीर्तनामध्ये तुकारामांचे अभंग हे चिंतनाला घेत असत. त्या तुकारामांचे अभंगांमध्ये विशेष करून कुठले अभंग असत चिंतनासाठी किंवा त्याच्यावरती निरूपण करत असत तर ते अभंग म्हणजे काही अभंगांची नावं सांगते की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा, किंवा सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वताय वळे. आणि फार तुकाराम महाराजांच्या जीवनातील महत्वाचा अभंग म्हणजे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे अभंग ऐकून आणि याच्यासारखे अनेक अभंग ऐकून हे बहिणाबाईंना तुकोबांच्या दर्शनाची ओढच लागून राहिली होती. आणि केव्हा एकदा तुकोबांचं आपल्याला दर्शन होईल असं त्यांना झालं होतं. त्यांचा ध्यास हा वाढू लागला होता आणि सद्गुरु कृपेशिवाय केलेली परमार्थ साधना फलद्रूप होणार नाही याची त्यांना खात्री वाटली. आणि म्हणून सतत त्यांनी तुकारामांच्या अभंगांचा, त्यांच्या अनुग्रहाचा आणि आशीर्वादाचा एकसारखा ध्यास घेतला. जेव्हा तुकाराम महाराज तुकोबा जेव्हा आपल्याला भेटतील तेव्हाच आपल्या वासनांचा क्षय होऊन अहंकाराचा निराश होऊन आपलं अस्तित्व मिटवता येईल आणि परमात्म स्वरूपी
विलीन होता येईल म्हणून रात्रंदिवस त्या सद्गुरूंच्या भेटीची त्यांना उत्कंठा लागून राहिली होती. आणि अखेर वासरू इहलोक सोडून गेल्यानंतर 7व्या दिवशी बरोबर त्यानं बहिणाबाईंना स्वप्नात दृष्टांत झाला. पहिला तुकारामांना त्यांनी कधी पाहिलेलं नव्हतं. तुकारामांच्या अभंगवाणीतूनच त्यांनी सगळं आपलं तुकारामांची अभंगवाणी ऐकून किंवा त्याच्यावर चिंतन करून, मनन करून, निधिध्यासन करून त्यांना जे त्यातून समजलं होतं त्यामुळेच त्यांना तुकारामांच्या भेटीचा छंद लागला होता. आणि मग तुकारामांनी त्यांना त्या दिवशी वासरू जेव्हा इहलोक सोडून गेलं तेव्हा 7व्या दिवशी बरोबर स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. तुकारामांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना गुरुमंत्र दिला. अशा प्रकारे त्यांना स्वप्नात तुकोबांकडून गुरुपदेश झाला. हे त्यांच्या परमार्थ साधनेतील महत्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि त्यातली पहिली पायरी म्हणजे महत्वपूर्ण ही पारमार्थिक जीवनातील यशस्वी त्याची पहिलीच पायरी होय असं वाटतं. बहिणाबाईंचं सारं जीवनच या गुरुबोधामुळे बदलून गेलं. त्या गुरुबोधाचं सुख त्या शब्दात वर्णन करता येण्यासारखं त्यांना नव्हतं. त्या परमसुखाचा अनुभव मात्र घेत होत्या. आणि अंतरी सतत त्यांनी ध्यान केलं. संत तुकाराम महाराजांचंच ध्यान केलं. त्यांच्या अभंगवाणीचंच चिंतन, मनन, निधिध्यासन केलं. हा बहिणाबाईंना तुकाराम महाराजांकडून स्वप्नबोध झाल्यानंतर काही दिवसातच काय घटना घडली तर स्वामीजींनी मुद्दामून हिरंभटाला, म्हणजे ज्यांच्या घरात हे राहत होते, ओसरीमध्ये सगळं कुटुंब राहत होतं, त्या हिरंभटाला, तो मनानं मवाळ होता आणि बहिणाबाईंवर त्याची कृपादृष्टी होती. त्यांची पारमार्थिक साधना बघूनच त्यांना घरात आश्रय दिलेला होता. आणि त्यामुळे त्यांना बहिणाबाईची चौकशी करण्यासाठी, ती कशी आहे, त्या कशा आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांनी हिरंभटाला बोलावून घेतलं. त्यांच्याजवळ बहिणाबाईंची चौकशी केली. हिरंभटानं सारा वृत्तांत सांगितला आणि आता हळूहळू त्यांच्या पतीच्या वृत्तीत पालट होतो आहे, बदल होतो आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तुकोबांच्या भेटीसाठी त्या कशा आतुर झालेल्या आहेत हे पण सांगितलं. हे सगळं सांगून झाल्यावर हिरंभटाच्या सांगण्यावरून जयराम स्वामींना बहिणाबाईच्या जीवनात बदल घडून आलेला समजला. परंतु तुकोबांना भेटण्याचा त्यांचा निग्रह ऐकल्यानंतर त्यांना तिची करुणा आली आणि ते तिला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांना पाहताच बहिणाबाईंना अतिशय आनंद झाला. पण घरच्या माणसांसमोर आनंद व्यक्त करण्यास मनाई होती. त्यामुळे त्यांना नमस्कार करून त्या बाजूला झाल्या. स्वामीजी बहिणाबाईंचा आणि तिच्या कुटुंबीय मंडळींचा निरोप घेऊन घरी आले आणि ते आपल्या आसनावर स्वस्थ चित्तानं ते बसले. कोणताही विचार त्यांच्या मनात नव्हता. एकाएकी बसल्या जागी त्यांना समाधी लागली आणि अशा समाधीस्थ अवस्थेत त्यांना तुकोबांचं दर्शन झालं. कोणी कोणाशी बोललं नाही. मौनाच्या भेटीतच शब्दांच्या पलीकडचे भाव परस्परांना समजले. त्यांना परमानंद झाला आणि या आनंदाच्या स्थितीतच त्यांची समाधी उतरली. बहिणाबाईंनाही स्वामीजींच्या भेटीनं आनंद झाला होता. पित्याच्या वत्सलतेनं गोंजारणाऱ्या स्वामीजींविषयी पराकोटीची कृतज्ञताभाव उरी बाळगून त्या झोपी गेल्या. आणि स्वप्नात पुन्हा एकदा तुकोबांनी त्यांना दर्शन दिलं. तुकोबा त्यांच्यासमोर येऊन बसले आणि त्यांच्या मुखात घास घातला. त्यांना असा तो दृष्टांत होता आणि त्यांना परमानंद झाला. त्यांना तुकोबांचं दुसऱ्यांदा दर्शन झालं. अशा प्रकारे तुकोबांनी स्वामीजी व बहिणाबाई एकाच वेळी स्वप्नभेट दिली. हा एक योगायोगच होता. तुकोबांच्या स्वप्नातील दर्शनामुळे बहिणाबाईंच्या मनाला काहीशी शांती लाभली असली तरी त्यांच्या भेटीसाठी त्यांचं मन आतुरलेलं झालं होतं आणि ती
अर्थता दिवसेंदिवस त्यांची वाढतच गेली. अशा तऱ्हेनं बहिणाबाईंना तुकोबांचं झालेलं दर्शन आणि तुकोबांच्या दर्शनामुळे स्वप्नात दर्शन होऊन आता तुम्ही इथं राहू नका असं तिला सांगितल्याचं वर्तमान सर्वत्र पसरलं. त्यामुळे ज्यांना ज्यांना बहिणाबाईंविषयी जिव्हाळा होता ती सर्व मंडळी, ते सर्व गावातले लोक बहिणाबाईच्या दर्शनासाठी घरी येऊ लागले. एकसारखी लोकांची वर्दळ त्यांच्या घरी वाढू लागली आणि ही गोष्ट रागीट आणि काहीशा तापसी वृत्तीच्या आणि मनोगंडानं पछाडलेल्या त्यांच्या पतीला मानवली नाही आणि त्यांना ती खटकली. बहिणाबाईचा पती रत्नाकर हा काय होता तर वेदांती कर्मठ ब्राह्मण होता. त्यांना हा परमार्थ वगैरे अजिबात मान्य नव्हता. स्वप्नातल्या भक्तीवर त्यांचा विश्वास नव्हता. एका ब्राह्मण वेदांतीच्या पत्नीनं साधू संतांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचं गुरुत्व का बरं स्वीकारायचं? तसेच लोक आता तर आपल्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवू लागले आहेत. आता आपली किंमत कसपटा समान, आपल्याला कोणी ढुंकूनही बघत नाही. वेदविद्या संपन्न घराण्याला आता हिनं अवकळा आणली आहे. या अधोगतीपेक्षा मरण बरं, ते काही नाही, आपणच या घरातून निघून गेलेलं बरं, असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. आणि अशा प्रकारे रत्नाकराचा म्हणजे त्यांच्या पतीचा अहंभाव दुखावला जाऊ लागला. अहंकार. तुकोबा, स्वामीजी व बहिणाबाई यांचा त्याला तिरस्कार वाटू लागला. पत्नीच्या वाढत्या प्रतिष्ठेबरोबर त्यांचा लोकमानसावरील प्रभावही वाढू लागला. त्यामुळे तो अतिशय उद्विग्न झाला आणि त्यानं घर सोडून जाण्याचा निश्चय केला. तसा निश्चय त्यानं आपल्या सासू सासऱ्यांच्या जवळ बोलूनही दाखवला. पण आणि त्यांनी सांगितलं की आता तुमच्या मुलीला तुम्ही सांभाळा, मी घर सोडून जाणार. पण बघा काय घडलं अचानक. त्या सुमारास असा निश्चय त्याचा झाल्या आणि तो घर सोडून जाणार, तेवढ्यात काय झालं तर रत्नाकराच्या शरीरास अचानकपणे व्यथा जडली. त्याच्या शरीराचा दाह वाढला. 7 दिवस उलटून गेले तरी तो दाह काही केला कमी होईना. अनेक औषधोपचार झाले पण दाह उतरलाच नाही. शेवटी त्यानं औषधही घेण्याचं नाकारलं, अन्नही सोडलं, जीवाचा त्रागा करू लागला. मृत्यूच जवळ येऊन ठेपला आहे असं वाटू लागलं त्याला. 1 महिनाभर या वैद्याला ते देत होते पण कशाचाही इलाज चालेना. अशा विफल असहाय्य परिस्थितीत त्याला त्याच्या भूतकाळातील वागणुकीची उपरती होऊ लागली आणि त्याचं अंतःकरण पश्चातापानं पोळू लागलं. पश्चातापानं दग्ध झालेल्या रत्नाकराच्या अंतःकरणातील अहंकार आता मावळला होता. अंथरुणाला खिळलेल्या पतीची सेवा बहिणाबाई मनोभावे करीत होत्या. त्यांना शांत वाटावे म्हणून वारा घालीत असत त्या. पण त्याला अशी उपरती झाली त्यांच्या पतीला की संत तुकाराम महाराजांची आपण निंदा केल्यामुळे आपल्याला ही व्यथा जडली तर नाही ना, असा विचार त्यांच्या मनात आला. आता त्याचा दाखला म्हणून काहीतरी चमत्कार करून दाखव अशी आर्त प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठलाला केली. आणि तर काय आश्चर्य, थोड्याच वेळात एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या घरी आला आणि म्हणाला, अरे उगाच मृत्यूची वाट पाहत का बसला आहेस? तुला खरोखरीच जगायची जर इच्छा असेल तर पत्नीचा त्याग करू नकोस. मनानं विरक्त झालेली तुझी पत्नी खरी हरिभक्त आहे. तिच्या दिव्यत्वाची साक्ष तुला लवकरच पटेल. तुझं कल्याण होईल. हे ऐकून त्या ब्राह्मणाचे शब्द ऐकून रत्नाकरानं त्याचं पाय धरले, क्षमायाचना मागितली, जीवदान मागितलं. तेव्हा त्या ब्राह्मणानं त्याला आशीर्वाद दिला आणि तत्काळ तो अदृश्य झाला. बहिणाबाईंना आतूनच त्यांचा संवाद आपल्या कानांनी ऐकला आणि बाहेर येऊन ती बाहेर आली. रत्नाकराच्या मनोवृत्तीत आता पूर्णपणे पालट झाला होता. थोड्याच दिवसात त्याच्या शरीराचा दाह पण कमी होऊ लागला आणि तो पूर्ण बरा झाला. त्यानं आपली चूक मान्य केली आणि त्याच्या मनातील तुकोबाविषयीची आढी नाहीशी झाली आणि आपण आपलं जीवन हरिभक्तीत व्यतीत केलं पाहिजे, घालवलं पाहिजे ही जाणीव त्याला झाली आणि त्यानं तशी ते बोलूनही दाखवली आणि त्यामुळे बहिणाबाईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
रत्नाकर आपल्या सासऱ्यांना म्हणाला, आपण आपल्या मुलीची काळजी करू नका. आम्ही देहू येथे जाऊन तुकोबांच्या सहवासात राहू. तुम्ही आता देवगाव येथे जाऊन राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे. जावयाच्या वृत्तीत झालेला पालटभाव पाहून बहिणाबाईच्या आईवडिलांनाही परमसंतोष झाला. त्याच सुमारास काय झालं तर हे वज्रसूचिकोपनिषद जयराम स्वामींकडनं बहिणाबाईंना मिळालं होतं. बहिणाबाईंचं व्यक्तिमत्व कसं आहे तर कमालीची सहनशीलता, अतूट श्रद्धा, कमालीची संवेदनशीलता, भावुकता इत्यादी सद्गुणांनी त्यांचं संपन्न झालेलं होतं. त्यांना विवेकाची एक विलक्षण धार प्राप्त झालेली होती. तसेच त्यांना स्वप्नात सावधानतेचा आणि विवेकनिष्ठेचा मंत्र देणारे आणि आतताईपणानं घर सोडून निघालेल्या तिच्या पतीला 4 विवेकाच्या गोष्टी सांगून अदृश्य होणारा ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द जयराम स्वामीच असले पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. सर्व मंडळी कोल्हापूर सोडून आपल्या गाईला बरोबर घेऊन, वासरू तर गेलेलंच होतं, गाय होती, कपिला गाईला बरोबर घेऊन ते देहू येथे आले. कारण देहूला आपण तुकारामांच्या सहवासात राहू असं सगळ्यांना वाटायला लागलं. ते सगळेच तिथे कुटुंब सगळं ते आईवडिलांसह तिथे आलं. परंतु बहिणाबाईंच्या मनामध्ये खरा ब्राह्मण कोण या विचारानं, कारण म्हणजे ब्राह्मणांनी शूद्र, तुकाराम महाराज हे शूद्र जातीत जन्माला आलेले होते असं, त्यामुळे ब्राह्मणांनी शूद्र जातीतल्या ना गुरु करावं ही गोष्टच मान्य नव्हती ना. आणि त्यामुळे खरा ब्राह्मण कोण या विचारांनी बहिणाबाई मात्र अस्वस्थ होती. जन्मजात ब्राह्मण्यावर वज्राघात करणारं वज्रसूचिकोपनिषद ते त्यांच्या हातात जयराम स्वामींनी दिलं. या उपनिषदात काय सांगितलंय तर वज्रासारखी याच्यात तर्क कठोरता पण आहे आणि ब्राह्मणत्व हे जीव, देह, जाती, ज्ञान व धार्मिकता यापैकी कशानेही सिद्ध होत नाही, तर केवळ आत्मसाक्षात्कारानंच ब्राह्मणत्व सिद्ध होतं. आणि तुकाराम महाराज हे आत्मसाक्षात्कारीच पुरुष होते असा, म्हणजे त्याच्यामध्ये असा तर्कशुद्ध विचार की हे आत्मसाक्षात्कारानंच सिद्ध होतं असा तर्कशुद्ध विचार त्यात मांडलेला आहे. आणि त्यामुळे ह्या उपनिषदामुळे त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या आणि मग त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे वज्रसूचिकोपनिषदाचा त्यांनी केलेला अनुवाद, त्याविषयी लिहिलेले अभंग, म्हणजे अनुवादाच्या रूपानं केलेलं लिखाण, आणि त्यातून त्यांना सत्याचं दर्शन झालं. असं हे वज्रसूचिकोपनिषद बहिणाबाईंच्या जीवनातलं फार महत्वाचं उपनिषद म्हणून म्हटलं जातं आणि त्यांनी त्याच्यावर केलेला अनुवाद. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत की बहिणाबाईचं वासरू, त्यांचं वज्रसूचिकोपनिषदाची त्यांना झालेली प्राप्ती, त्यावर त्यांनी केलेलं लेखन, त्यावर रचलेले अभंग, आणि खरा ब्राह्मण कोण तर जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, असं त्यातून त्यांनी सिद्ध केलेलं होतं. आता त्यांनी जो निर्णय घेतला होता की देहू गावातच राहायचा आणि तुकारामांच्या सहवासात दिवस घालवायचे, तर तो त्यांचा साध्य झाला. त्यामुळे म्हणजे अशा तऱ्हेनं बहिणाबाईला तिथे 7-8 वर्षाचंच म्हणजे फार कमी काळ तुकोबांचं वास्तव्य लाभलं. बहिणाबाई त्यांच्या आईवडिलांसह पतीसह देहू येथे येऊन पोचल्या आणि मग इंद्रायणीत स्नान केल्यानंतर त्या सर्वांना खूप चांगलं वाटू लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं विलक्षण तेज झळकू लागलं आणि आपली तपश्चर्या फलद्रूप झाली आणि इच्छापूर्ती झाली असं त्यांना वाटायला लागलं. सर्वजण विठोबाच्या देवळात आरती करीत असलेल्या तुकोबांजवळ गेले. त्यांना विनम्र भावे नमस्कार केला. ज्या सत्पुरुषाचा निधिध्यास त्यांना लागून राहिला होता त्यांचं प्रत्यक्ष रूप त्यांच्या डोळ्यासमोर उभं होतं. त्यांचे डोळे भरून आले. तुकोबांना त्या एकसारखा न्याहाळत राहिल्या
तोंडून त्यांचा शब्द फुटेना. अशा भारावल्या अवस्थेत त्यांना तुकोबांच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं आणि त्यांच्या पतीनंही भावपूर्ण अंतकरणाने त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्याचा उरला सुरला अहंकार विसर्जित केला. तुकोबांनी त्या सर्वांना आशीर्वाद दिला. याच सुमारास त्यांना ते राहण्यासाठी घर शोधत होते तेव्हा त्यांना प्रेमळ कोंडाजीचं दर्शन झालं. प्रेमळ कोंडाजी त्यांनी त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली, त्यांना सगळ्यांना जेवायला घातलं आणि तुम्ही आता कुठे राहणार, तर त्यांनी सांगितलं की या सुमाराला म्हणजे कोंडाजी जितके प्रेमळ होते तेवढंच दुसऱ्या ह्याच्यात मंबाजी नामक एक भेटला आणि त्या मंबाजीनं काय केलं तर आपण कशासाठी कोल्हापूरला आला तसं रत्नाकराजवळ चौकशी केल्यावर रत्नाकरांच्या तोंडातून निघून गेलं की मी तुकोबांच्या दर्शनासाठी कोल्हापूरून आम्ही आलो. हे शब्द त्या मंबाजीच्या कानी पडताच तो क्षणार्धात अगदी लालबुंद झाला आणि त्यांच्या अंगावर धावून आला आणि म्हणाला, त्या शूद्राच्या दर्शनासाठी आलेला माणूस माझ्या घरीच नाही तर समोर देखील नको, चालता हो माझ्या घरातून. शेवटी तुकोबानच आपल्या घरी त्यांना आनंद ओसरीत राहायला, ओसरी म्हणजे आनंद आवरी असं त्याला म्हणतात, ती राहायला जागा दिली. त्या मंबाजीनं आणखीन पण त्याला हे काही सहन झालं नाही की तुकारामांच्या प्रत्यक्ष ह्याच्यात राहतात, म्हणून त्यांनी काय केलं तर ज्या महादजी कुलकर्णी म्हणून बहिणाबाईच्या कुटुंबियांना आश्रय दिला, त्यामुळे मंबाजी आणखीनच चवताळून उठला आणि त्या कुटुंबाच्या छळासाठी तो कटकारस्थानं करू लागला. बहिणाबाई ब्राह्मण असून ती तुकोबा या शूद्राला गुरु करते आणि ब्राह्मण्य बुडवते अशा आशयाची तक्रार त्यानं शिरवळ प्रांताचे सरदेशपांडे आप्पाजी गोसावी यांच्याकडे केली. परंतु या तक्रारीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे तो आणखीनच मंबाजी हताश झाला आणि म्हणून त्यांनी वेगळ्याच तऱ्हेनं या कुटुंबाचा छळ करायला सुरुवात केली. त्यानं काय केलं तर एके दिवशी मंबाजीनं बहिणाबाईच्या कपिला गाईला धरून आपल्या घरी आणलं आणि माझघरात बांधून तिला सोट्यानं बेदम मारलं. 3 दिवस गाईला अन्न पाणी न घालता तो मारत होता. आपली कपिला गाय कुठे गेली? 3 दिवस झाले पत्ता नाही तिचा, म्हणून बहिणाबाई शोकाकुळ झाली. तिला अन्न गोड लागेना, सर्वत्र शोधाशोध सुरू झाली, पण गाईचा थांग पत्ता लागेना. सारेजण हताश झाले. 3ऱ्या दिवशी रात्री एक चमत्कार घडून आला. तुकोबा रात्री परमेश्वराचं नामस्मरण करीत झोपी गेले. त्यांच्या स्वप्नात ती गाय आली आणि तिनं त्यांना काकुळतीनं विनवलं की मला मंबाजी अन्न पाण्यावेळा बांधून मारतोय, मला सोडवा, माझा जीव वाचवा. तुकोबा जागे झाले. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची पाठ दुखू लागली, कारण त्यांच्या पाठीवर कपिला गाईला मारल्याचे वळ उमटले होते. ते लगबगीने उठले आणि स्वप्नातील हकीकत गाईची मुक्तता व्हावी म्हणून लोकांना सांगू लागले. लोक हे ऐकतात न ऐकतात तोच मंबाजीच्या घराला आग लागल्याची वार्ता कानी आली. लोक आग विझवण्यासाठी धावून गेले आणि आग विझवली. तुकोबा शोकाकुल आणि चिंताग्रस्त अवस्थेत मंबाजीच्या घराकडे धावतच गेले. माझघरापर्यंत आग पोचली होती, पण गाय मात्र माझघरात ध्यानस्थ बसलेली होती. लोकांनी तिला बाहेर काढलं. तिला सुखरूप पाहताच तुकोबांना आनंद झाला. त्यांचे डोळे पाणावले भरून आले. ही वार्ता साऱ्या गावभर पसरली. आता मंबाजी विषयीचा लोकातील तिरस्कार आणखीनच वाढला होता. त्यामुळे तो घाबरला. परंतु ज्यांना म्हणजे तुकोबांनाही मंबाजीनं खूप त्रास दिला, शूद्र म्हणून, आणि बहिणाबाईलाही, सगळ्यात ज्यांना त्रास दिला त्याचा, तरीसुद्धा क्षमाशील वृत्तीच्या संतांचं हेच वैशिष्ट्य की क्षमाशील वृत्तीच्या तुकोबांनी मध्यस्थी केल्यामुळे मंबाजीवरचं संकट टळलं. अशा तऱ्हेनं त्याच सुमाराला ज्या घरी म्हणजे बहिणाबाई राहत होत्या महादजी कुलकर्ण्यांच्या घरी, तिथे बहिणाबाईंना मुलगी झाली आणि ती मुलगी, तिचं नाव त्यांनी काशी ठेवलं आणि ती मुलगी म्हणजेच त्यांच्या पोटी जन्माला आलेलं ते वासरू होतं. आणि बहिणाबाईच्या पाठीवर नंतर त्यांना विठोबा
नावाचा मुलगा झाला. तो पूर्णपणे विठ्ठल भक्तीत रमलेला असा होता. आणि मग नंतर थोड्याच दिवसात तुकोबांचं देहू इथं प्रयाण झालं. आणि त्यांचं प्रयाण झाल्यावर बहिणाबाईला निर्वाणानंतर बहिणाबाईंना साक्षात्कारोपदेश झाला. आणि हा त्यांच्या पारमार्थिक जीवनात झालेला फार मोठा साक्षात्कार परमोच्च कोटीचा होता. सगळ्यांचंच म्हणजे अतोनात छळ करणाऱ्या पतीचं हृदय परिवर्तन घडवून त्यांचा प्रपंच उत्तम तऱ्हेनं पार पडला. आणि त्यांना झालेला जो विठोबा नावाचा मुलगा होता तो विठ्ठल भक्तीत रममाण होणारा होता. आणखीन महत्वाचं यांच्या आयुष्यातलं म्हणजे स्वतःचं इतर कोणत्याही संत स्त्रीनं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं नाही. ते बहिणाबाईंनी स्वतःचं आत्मचरित्र लिहून ठेवलेलं आहे. हाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक फार मोठा विशेष आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक विषयांवरच अभंग लिहिले. सर्व काही आपल्याला घेणं शक्य नाही. त्यांच्या अभंगांवर बोलायला आणखीन एक वेगळं आपल्याला घ्यावं लागेल व्याख्यान. तर आपण ते बोलू शकतो, पण पुढच्या वेळेला बघूया ते. तर त्यांनी अनेक विषयांवर अभंग लिहिले. भक्ती, पंढरी, तुलसी महात्म्य, नामस्मरण, करुणापर अभंग, मनपर अभंग आणि निर्याण पर अभंग. या सर्व अभंगात त्यांचे विशेष उठून दिसणारे अभंग म्हणजे निर्याण पर अभंग. त्या निर्याण पर अभंगांचा विशेष म्हणजे तो मुद्दामून मी आपल्याला सांगणार आहे की बहिणाबाईंनी त्यांच्या मागील जन्मांचं मृत्यूशय्येवर असताना त्यांना आपल्या मागील जन्मांचं कसं स्मरण झालं. आणि ते मागील जन्म 12 जन्म अगदी सगळ्या केव्हा जन्म म्हणजे कोणाच्या घरी जन्म झाला, कोण आई वडील होते, कुठली साधना केली, याच्यासह त्यांना ते जन्म आठवत आहेत. हे त्यांच्या चरित्रातलं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या महायोगिनी होत्या हे यावरून सिद्ध होतं असं वाटतं. महायोगिनी होत्याच त्या. तर बहिणाबाईंनी जन्मोजन्मी त्यांचे मागील जन्म त्यांना आठवले. याचाच अर्थ असा की बहिणाबाईंनी जन्मोजन्मी साधना केली असावी असे त्यांच्या निर्याणपर अभंगांवरून समजतं. आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या पुत्रास त्यांनी आपले मागील 12 जन्म सांगितले होते. त्यांना स्वतःला मृत्यूची घटका 15 दिवस आधी कळली होती. पण त्यांची सून आजारी असल्यानं त्यांचा पुत्र विठ्ठल तिच्याकडे गेल्यानं बहिणाबाईंजवळ नव्हता. त्यांना त्यांच्या सुनेचं निधन झाल्यावर, तिचे दिवस झाल्यावर बहिणाबाईंनी आपल्या पुत्रास ताबडतोब यायला सांगितलं. आणि मग त्यास त्यांनी आपली अंतिम घडी जवळ आल्याचं सांगून मागील 12 जन्मांची हकीकत त्यास सांगितली. आणि त्या जन्मातून त्यांनी जी साधना केली होती त्याचा काय विचार होता ते आपण बघूया. मुद्दामून हे जन्म आपल्याला माहिती नसतात आणि हे किती अवघड आहे. म्हणजे खूप साधना झाल्याशिवाय ह्या गोष्टी कळणंच अशक्य आहे. आणि त्या बहिणाबाईंना कळल्या होत्या. हे इतर श्री संतांपेक्षा त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यांचे पहिले 7 जन्म हे वैश्याच्या घरी झाले होते. 8 आणि 9 हे जन्म त्यांचे क्षत्रियाच्या घरी झाले. आणि 10, 11, 12, 13 हे जन्म ब्राह्मणाच्या घरात झाले. तर आता ते कसे आणि त्या जन्मात त्यांनी कोणती साधना केली होती ते आपण बघूया. की बहिणाबाई पहिल्या जन्मात अगदी सगळं त्यांना आठवत होतं. बघा, आपल्यालाच जाणवेल की म्हणजे किती अशक्य आहे. योगसाधना याला म्हणतात एक जाती स्मरत्व सिद्धी. म्हणजे योगसाधना परमोच्च कोटीची झाल्यावर जी सिद्धी प्राप्त होते ती जाती स्मरत्व सिद्धी असं त्याला म्हणतात. आणि ती बहिणाबाईंना निश्चित झालेली होती. तर बहिणाबाई पहिल्या जन्मात केदार व रूपवंती या माता पित्यांची वारुणी या नावाची कन्या होत्या. आई रूपवंतीची शांभवी दीक्षा होती. पिता केदार यांनी आपल्या कन्येला आपल्या गुरुकडून शिवमंत्रांची दीक्षा दिली होती. दुसऱ्या जन्मात काय होतं? दुसऱ्या जन्मात त्या अविवाहित राहिल्या होत्या व त्यांनी भक्तिमार्ग अनुसरला होता.
तिसऱ्या जन्मात त्यांनी केशवाचं नामस्मरणामध्ये आपला सगळा काळ घालवला होता. 4, 5, 6, 7 या जन्मात त्या योगभ्रष्ट म्हणून जन्मल्या होत्या. मगाशी आपण योगभ्रष्टाचं बघितलं, शुचीनाम श्रीमतांगे योगभ्रष्ट जायते. आणि हे जे बहिणाबाईचे आईवडील जे होते ते शिवाचं अनुष्ठान केल्यानंतर ह्या कन्या त्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचं कुळही पवित्र आणि श्रीमंत असंच होतं. त्या कुळात त्यांचा जन्म झाला. या 4 जन्मात 4, 5, 6, 7 या 4 जन्मात त्या योगभ्रष्ट म्हणून जन्मल्या. यात त्यांनी नामसंकीर्तन, गोसेवा, बघा गोसेवा केली. आपण गाय आणि वासराचा संबंध म्हणजे कुठेतरी त्याची त्यांच्या ह्याच्यात होती आणि त्यामुळे त्यांना त्या वासराचा एवढा लळा लागलेला होता. गोसेवा केली. त्यांना सिद्ध आत्मज्ञानी गुरु भेटले. त्यांनी विरक्ती स्वीकारून ज्ञानाचा अभ्यास केला, ज्ञानसाधना केली. 8 आणि 9 या 2 जन्मात हे क्षत्रियाच्या घरचे जन्म, त्याच्यामुळे या 2 जन्मात माता पिता एकच होते त्यांचे. यात त्यांनी भागवत श्रवण केलं. 10व्या जन्मात त्या अग्निहोत्री ब्राह्मणाच्या घरात जन्मल्या होत्या. यात त्यांनी हरिकथेबरोबर वेदांत श्रवण केला, देवसेवा केली. संन्यासी केशव हे त्यांना गुरु मिळाले. त्यांनी बहिणाबाईंना सर्व विद्या दिली. 11व्या जन्मात बहिणाबाईंचे सौजन्य हे नाव होते. त्या विवाहित असून त्यांचे पती योगाभ्यासी व विरक्त वृत्तीचे होते. त्यांनी पतिसेवा केली. पतीने बाईंना योगाचे आसन व खेचरी मुद्रेतील ध्यान शिकविले. 12व्या जन्मात बहिणाबाई रामचंद्र व जानकी या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्माला आल्या. त्यांचे पिता ब्रह्मज्ञानी होते. त्या मौन राहत असत. वडिलांनी त्यांना समाधी लावून दिली व ज्ञानबोध केला. अशा मागील 12 जन्मात सातत्यानं साधना केलेल्या बहिणाबाई या 13व्या जन्मातील त्यांची साधना पण आपण बघूया. तर 13व्या जन्मात बहिणाबाईंची पतीकडे शक्ती उपासना होती. आपण म्हणतो रत्नाकर शक्ती उपासना, तो शक्तीचा उपासक होता, त्या वेदांती होता तो, आणि त्याला भक्ती वगैरे काही मान्य नव्हती. पण अखेर तो सुद्धा नमला. शक्ती उपासना पतीकडे होती. तर बहिणाबाईंवर जयराम स्वामींची कृपा होती. त्यांना तुकोबांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. पती गावाला गेले असता आईच्या अनुमतीने त्या 3 दिवस ध्यानस्थ बसल्या होत्या. त्यावेळी तुकोबांनी त्यांना 3 सोपे मंत्र सांगितले. तुकोबांनी त्यांना मागील जन्मांची जाण दिली. म्हणजेच हा योगपंथ त्यांचा पूर्वीच सिद्ध झाला होता. पूर्वीच सिद्ध झाला असं त्यांनी सांगितलं. आणि तसेच हा तुमचा शेवटचा जन्म असून पुन्हा जन्म नाही. आणि तुझा पुत्र हा तुझ्याबरोबर विठोबा, तुझा पुत्र हा तुझ्याबरोबर हा, असं तुकोबांनी त्यांना सांगितलं की 13 जन्म तुम्ही बरोबर आहात असं त्यांना सांगितलं. आणि तुकोबांनी नंतर असं सांगून तुकोबांनी त्यांच्या हाताचा अंगठा त्यांच्या भ्रूमध्यावर लावला आणि ते अदृश्य झाले. या सगळ्याचा उल्लेख बहिणाबाईंनी जे अभंग त्यांचे जवळजवळ 729 म्हणजे 750 जवळजवळ त्यांचे अभंग आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे या, आणि नंतर बहिणाबाई त्यांचं हे कसं झालं, शिरूर या गावीच त्यांनी समाधी घेतली. म्हणजे त्या शिऊर हे त्यांचं गाव. शिवूरही म्हणतात त्याला किंवा शिवूरही म्हणतात. या गावी त्या बरीच वर्ष त्यांनी शिऊर गावातच त्या राहिल्या. आणि मग त्यांनी काय केलं शेवटी तर उत्तराभिमुख सिद्धासन घालून बहिणाबाईंनी प्राणनिरोधन करून त्या बसल्या आणि परब्रह्माच्या प्राप्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून भरला होता. त्यांनी आपलं दिव्य तेजधारी डोळे एकदा उघडले आणि स्मितहास्य करून भोवतीच्या जगाकडे एकदाच पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटून अखेरचा श्वास सोडला. तो दिवस होता अश्विन शुद्ध प्रतिपदा, इसवी सन 1700. इसवी सन 1628 मध्ये जन्म,
आणि इसवी सन 1700 मध्ये त्यांनी आपल्या दिव्य ज्योतीनं तेजाची आरती केली आणि त्या ज्योतीचं तेज अनंत तेजात मिसळून गेलं. अशा तऱ्हेनं बहिणाबाईंचं आयुष्य परमार्थपर आध्यात्मिक प्रगतीच्या ह्याच्यात झाल्यामुळे संपन्न झालेलं होतं. तर त्यांचाच अभंगात आपण, त्यांचा जो प्रसिद्ध अभंग आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर तो अभंग आपण म्हणून आपण या आजच्या व्याख्यानाची सांगता करूया. संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहेणी फडकती ध्वजा निरोपण केले ओजा. हा खरं वरच्या ज्या ओळीत हा असं म्हटलं जातं की हा अभंग म्हणजे बहिणाबाईंनी शेवटी अनेक अभंगांमध्ये बहिणी फडकती ध्वजा निरोपण केले ओजा हा एक अहंकार नसून किंवा गुरुबद्दलचे नितांत समरसता, गुरुशी तादात्म्याची खूण असल्याचं हे उदाहरण आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे अनुवादात्मक पुनर्रचना बहिणाबाईंनी केली आणि म्हणून हा अभंग जरी तुकोबांचा असला तरी सुद्धा हा अभंग बहिणाबाईचा पण आहे, कारण त्यांनी त्याच्यावर एक गुरुबद्दलचा आदर, तादात्म्याची खूण म्हणून असं वाटतं, म्हणजे असं म्हटलं जातं. आणि म्हणून अशा ह्या महायोगिनी तपस्विनीला वंदन करून आपण मी माझ्या वाणीला विराम देते.